जे कोणी सांगत नाही ते सांगतो. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मोरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला एकत्रित आणलं होतं शिवाजी महाराजांनी. तानाजी कोंडाणा हवाय, मोरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली होती. भगवान शंकराचं मंदिर गाठलं होतं. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. सह्याद्रीच्या काड्या कपऱ्यामध्ये कधी गेले तर जाऊन या. हेमाडपंथी मंदिरात पोरं गेली होती. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, कुंभार सगळ्या समाजाची होती. सगळ्या समाजाची होती. 18 प्रगट जातीची होती. हातामध्ये गुलाल घेतला, भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हर हर महादेव. हे आमचे 10-20 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले थोडी महाराष्ट्रातले, खानदेशातले का म्हटले नाही? मग त्याचं एक कारण आहे, या धामण्यात तर थंड झालं काही काही ते महादेव. डबल भूक लागली राव मला, इतक्या जोरात म्हटलो मी. माझी एक विनंती तुम्हाला, एवढा सुंदर मातोश्री इंदुबाईचा कार्यक्रम चालू आहे. एक एक कीर्तन ऐकता. काल माऊली महाराज ऐकले, आज अक्रूर महाराज ऐकले, उद्या सोपान महाराज आहेत. एवढे छान 3 कीर्तनं ठेवलीत. महाराष्ट्राला वैभवशील असणारी कीर्तनकार आहेत, एवढे छान गायक आहेत, वादक आहेत. संपूर्ण असं वाटतं कीर्तन कधी 11 वाजायला लागले कळालं नाही. इतका छान सोहळा आहे. एक काम करा, 2 हात असे वर करा, सगळ्यांनी करा. ज्याला हात आहेत त्यांनी 2 हात वर करा. आपल्या बाळासाहेबांच्या कार्याला मुजरा करा, सैनिकाला मुजरा करा. माझ्या मातोश्री इंदुबाईनं चांगला मुलगा आपल्याला दिला की ज्यातून आपल्या हातात गावाचं इतकं नाव झालं, गावाचा विकास झाला. अशा आईला वंदन करा, आपल्या मायबापाला वंदन करा, या मातीला वंदन करा. हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे इमानदारीनं माईकवाल्यासहित, मी हरर म्हणतो, त्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. असा आवाज काढा, कळू द्या धुळे जिल्ह्याला, काय बोरकुंड गावाला मातोश्री इंदुबाईचा कार्यक्रम चाललाय. वा रे वा सोहळा. सगळ्यांनी बोला, हर 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 ओरिजिनल आहे बरं. वा. असा एक एक मावळा गड आणायला लागला. गड्याची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी 1000वर गेली. 5 मिनिटं फक्त ऐका. आणि राजावरती एक संकट आलं. सिद्धी जोहर नावाचं गड होता पन्हाळा. धन्य माता पिता याच्यासाठी सांगतो. सांगतोय कशासाठी? धन्य माता पिता तयाची. वेळा पडला 42,000चा. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. रात्रंदिवस वेळा होता. मै लावूंगा शिवाजी को असा पण करून सिद्धी जोहर, फाजल खान आणि सिद्धी मसूद आले होते. व आता राजांचं काही खरं नाही म्हणून सगळे प्रकारची सेना शरण गेली होती. आणि धोधो पाऊस पडायला लागला. 6 महिने झाले होते राजे पन्हाळगडावरच होते. त्याला पन्हाळ्याचा वेढा म्हणतात. आता काय करायचं समजत नव्हतं. आणि तेवढ्यामध्ये पावसाळा सुरू झाला. धोधो पाऊस पडायला लागला. आणि त्या पावसाळ्यामुळं झालं असं, एका बाजूनं डोंगर ढासळ आणि त्या बाजूचा पहारा कमी झाला. आणि तिकडून पळून जायचा प्लॅन केला राजांनी. पण कसं पळायचं आहे का? एका पालखीमध्ये राजे बसणार, बाजीप्रभू राजांना घेणार, 400 मावळे घेणार आणि राजे विशाळ गडावरती पळून जाणार. 400 गडाचं रक्षण करणार, त्र्यंबक पंत त्याचं नियोजन करणार. आणि 400 राजांसारखा एक पोरगा पालखीमध्ये बसवायचा आणि त्याला राजांच्या जागी पाठवायचं. राजा शरण आला असं दाखवायचं, म्हणजे पारा ढिला राहील. आणि एका बाजूनं विशाळगडावर जायचं. सगळा प्लॅन झाला. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची. आणि असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. प्रतापगडाच्या पायथ्याला नेमापूर नावाचं त्याचं गाव आहे. तो नेमापूरचा रहिवासी होता. राजांच्या लक्षातही आला. पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. किती? 2 वर्ष. आणि राजाला वाटलं याला जर पालखीत बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांग. बायकोला राजे म्हटले नाही त्याला. 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली. राजांसारखा दिसणारा पोरगा आहे पाहिजे. पोरगाच राजांकडे आला. राजाला असा मुजरा केला. राज घ्या मुजरा. राजा म्हटले कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटलं, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला, तुमची तलवार मला चढवा आणि राज तुमचं तेवढं छत्रपती नाव मला द्या. मी बसतो या पालखीत, मी जातो. राज म्हटले, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल बाबा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही.
हे शिवा परत नाही यायचं. पोरगा म्हटलं मग त्याच्यासाठी तर मागतो राज, असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. प्रेम आहे महाराज, हे प्रेम शिकवा आमच्या विद्यार्थ्यांना, हे प्रेम शिकवा. एक नावी समाज मराठ्यावर प्रेम करत होता, एक मराठा समाज नाव्यावर प्रेम करत होता. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. जातीपाती मोडल्या पाहिजेत आणि एकमेकाची माणसं झाली पाहिजे. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणता श्रीमंत असं नाही, एका विचाराचे. लई लोक पाहिलीत मी व्यासपीठावर बसणारी, हार घेऊन येणारी. बाळासाहेब जनसामान्यात बसले हो, कधी आले माहीत सुद्धा नाही, मला माहीत सुद्धा नाही ती कधी आले आणि कधी बसले. कल्पना करा, अशा लोकांची फार गरज आहे. या हाताने केलेले हाताला कळालं नाही पाहिजे. खूप गरिबीमध्ये मी एक वाक्य सांगू तुम्हाला, माणसानं इतकं लहान असलं पाहिजे, इतकं लहान की त्याला कोणत्याही लहाण्यात बसता आलं पाहिजे. आणि तो जो माणूस असतो ना, तो उभा राहिला की सगळ्या महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे. तो खरा मोठा आहे महाराज, तो माणूस मोठा असतो, सगळ्यात बसतो. उभा राहिलं की गाव उभं राहतं, त्याला म्हणतात माणूस महाराज. असं जगा, किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहे. तुम्हाला दुसरं कीर्तनच ऐकावं वाटायचं नाही. खूप कीर्तन आहेत, खूप कथा आहेत महाराज, जे कोणी सांगितलं नाही अशा कथा आहेत माझ्याकडं. चला मी का सांगतो तुम्हाला. एका पालखीमध्ये शिवा बसला, एका पालखीमध्ये राजे बसले. 2 बाजूला 2 पालख्या गेल्या आणि हा राजा नाही कळल्यावर त्याची कत्तल झाली. तर उसाच्या कांड्यासारखी हात कापली, उसाच्या कांड्यासारखी पाय कापली, त्याचे पोट 4 भाग केले. एका पोत्यामध्ये त्याचं मांस भरलं आणि राजानं सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी राजाने ते पाहिलं ना महाराज, आग्र्याला आपल्या शिवाजीला आपला शंभू बाळ सोडला तेव्हाही रडले नव्हते राजे. जिजामाता गेली, अफजल खान आला, शाहिस्ते खानाला रडले नाही. पण जीवाचा जीवलग मैतर गेला, खूप रडायला लागले महाराज. काय सांगू याच्या आईला, काय सांगू याच्या बायकोला. त्याची माती केली राजांनी गडावर, त्याचा दशक्रिया विधी केला, त्याचं गंगा पूजन केलं. आणि 20 दिवसानं राजांनी नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील परवा आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहेत. इतका आनंद झाला त्या आईला, तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काही आवडत नसतं, आईला बाळ आवडत असतं. तिला वाटलं बाई माझा पोरगा पण येणार. घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं, पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला, घरामध्ये सगळे पदार्थ बनवले. आपल्या ठेवणीतली 9वार साडी शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, आरतीचं ताट करा, महाराज येणार आहेत, तुमचे मालक पण येणार आहेत. इतका आनंद झाला त्या पोरीला. तिनं साडी नेसली, कोणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं. आणि गरिबाची पोर थाटात उभी राहिली. राजा आता मराठ्याच्या गल्लीला, राजा आता धनगराच्या गल्लीला, राजा शिवाच्या दारात आले. कुंकुवामध्ये बोट बोलून लावायचं, तेवढ्यात त्या शिवाच्या आईनं आवाज दिला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजन. हो सुनबाई तुम्ही नका वाळू राजन, सुनबाई तुम्ही नका वाळू. मागं पाहिलं तर दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून आली. माझ्या सासूनं सांगितलं म्हणून वापस आली. आणि घरामध्ये राजे आले, कांबळीवर बसले, गुळाचा खडा पाण्याचा तांब्या दिला. आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई काय मुलीला वाळू दिलं नाही, वाळू द्यायचं की तिला, का बरं वाळू दिलं नाही. ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की तिला, एवढा मेकअप करून आलती, तिचा अपमान का करायचं, वाळू द्यायचं की. राज ते शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, सांगितलंच नाही मी आईला अजून. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली. आई म्हटली, राजे जगाला फसवताल जानता राजे, एका आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीवर आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं उभा आहे. तुम्ही गावच्या पाटलाच्या गळीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही, आमच्या गल्लीला आलात तरी पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राज तुम्ही आमच्या झोपडीवर यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणपोळी करावी. पुरणपोळी हजर आहे, बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे. माझा पोरगा नाही राज, माझा पोरगा जर जिवंत असताना राज सगळ्या गावात नाचला असता राज, आणि नाचून म्हणला असता, आई राजा आले, राज आई राजा आले ग, राजा आपल्या घरी राजा आले.
ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, माझा पोरगा आता राहिला नाही. सोन्याने चांदीने ताटं भरलेली घरामध्ये आली. ती आई म्हटली, राजा नको हे सोनं मला. मग काय देऊ आई तुम्हाला? एकच द्या राजा, मला पोरगा नाही राहिला. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी. काय देणं आहे महाराज, काय इतिहास आहे. हे शिकारे मायबाप, कीर्तन शिकण्यासाठी हो, फार गोडे हो. आई म्हणते, राजा मला काय, तुम्हीच माझ्या घरी येत जा, या सणाला तुम्हीच माझ्या बैला गाईला पुरणपोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं डोळे पुसले, आईनं, आणि बोरकुंडकर घरी घेऊन जा. आई म्हटली, मग राजा तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाभी उरलाय. शिवानाव्यानं प्राण दिला त्याला धन्यता नाही, अशा आईला धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची या विठोबार कुमाये. जय विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, जय विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमार, जय विठोबार कुमाये, विठोबार कुमार, विठोबार कुमाये, विठोबार कुमार, विठोबार कुमाये, जय विठोबार कुमार. हरि जय जय, 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 हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार जय कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली. एक चरण झालं आपलं. धन्य माता पिता तयाची या. प्रत्येकाच्या घड्याळीत 11 वाजलेले असतील. कीर्तन घरी घेऊन जा. धन्य माता पिता तयाची या. एक आईचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे. बाळासाहेबांच्या माध्यमातून एवढ्या मुक्तांगण शाळेमध्ये, या प्रांगणामध्ये आपल्या आईच्या नावानं, म्हणजे इंदूबाईच्या नावानं त्यांनी सुरू केलेलं हे काम, आणि आईच्या कष्टाची जाणीव, बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून गावाला विकसित करण्याचं काम, आपल्या जीवनामध्ये मिळालेली यशाची जी चाहूल आहे ती नुसती आपल्यापुरती नाही तर गावच्या तरुणांना, परिसरातल्या प्रत्येक गरिबाच्या कामी येण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून होतंय. खूप चांगलं वाटलं महाराज. अशी व्यक्ती फार भाग्यानं मिळत असते. माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर मस्तक ठेवणारी कीर्तनकार. आणि मी पण साहेब तुमच्यासारखाच महाराज, मी देणारा महाराज. मी खूप देतो लोकांना, मी सांगत नाही कधी, पण आता तुमच्यासारखा भेटला म्हणून सांगायला काय हरकत. खूप देतो, सांगून नाही केलेलं, पण काय लोकांना वाटतं महाराज लोक पैसे घेतात त्याचं काय करतात बरं, त्यामुळं आता सांगावं लागतं. खूप देतो महाराज. तर मी साहेबांना बोलवणारच आहे माझ्या कार्यक्रमाला. 22 मार्चला माझ्याकडे कार्यक्रम असतो वडिलांचा, खूप भारी असतो, पाहण्यासारखा. 1000 टाळकरी असतात, 10,000 लोक असतात. माझ्या गावातला एकही नसतो, बाहेरून लोक येतात. गावातले जळकी असतात, तुमचे भाग्य जरा चांगले. आमचे लय अवघड, आमच्यावरच अर्धे जाळणार आहेत. महाराजाला काय कमी म्हणतात, पण 10,000 लोक येतात बाहेरून. कोणाचा रुपया मी कधी घेत नाही, माझ्या वतीनं सगळ्यांना दान करतो. आपल्याला जे मिळालं त्यातलं थोडं थोडं देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, आणि ते काम तुम्ही करताय साहेब. खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुमच्या ह्या कामाला माझा भगवंत पाहतोय, ज्ञानोबाराय पाहतात, तुकोबाराय पाहतात,
संत पाहतात, छत्रपती शिवाजी महाराज पाहतात. म्हणून मी तुम्हाला शिवरायांची कथा, भाऊराव पाटलांची इतक्या कथा सांगितल्या. ते कमी वेळात जास्त रन केले मी विराट कोहलीसारखे. इतका धावत पळत एवढ्या कथा सांग. तुम्ही रडलात, काही माता रडल्या, काही मुलं रडली. एवढं छान कीर्तन मी तुम्हाला शिकवलं. घरी घेऊन जा. आता माझ्याकडून खूप राहिलंय, पण मी परत येणार आहे साहेबांकडून घेणार आहे मी वेळ. काळजीच करू नका. अजून एकदा येणार आणि राहिलेले तुम्हाला सगळ्या कथा सांगणार. काळजीच करू नका. थोडं आता 11 वाजले, त्याबद्दल माफी मागतो. सगळ्यांना कामं असतात, थंडी आहे, मला पण खूप दूर जायचं आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. चाली वगैरे वाट्याला आल्याने त्याबद्दल माफी मागतो. सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय उच्चारिला अधिकार्या फुला महाराज कामणे ज्ञानेश्वरा राखाबाया बैकिंदरा राज महाराज